माझ्या प्रिय वाघांनो, तुमचा भाऊ चाललेला आज अशा एक लोकेशन मित्रांनो जे की लोकेट आहे आपल्या कर्जतमध्ये आणि मी तुम्हाला संपूर्ण लोकेशन दाखवेन आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. चला मित्रांनो, आता दीपेश आलेला आहे, अजून एक सुहान येणार आहे. तर सुहान आला की आम्ही तिघं ह्या ठिकाणाहून डायरेक्टली निघू आणि आपण जाऊ डायरेक्ट आपलं जे लोकेशन आहे तिथे. तर मी जाता आता एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला जेवढेही मंदिर आहेत तेवढी मी तुम्हाला दाखवेन आपल्या या व्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो, डायरेक्ट आपण थेट जे लोकेशन आहे एक 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 मी तुम्हाला स्टेप वाईज दाखवत नेतो. भावांनो, भावांच्या बहिणींनो, आता तिघही निघालो, गाडीवरती आहेत. काय गाडी व्हिडिओ बघू नको बाबा, गाडी चालव. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत विठ्ठलाच्या मंदिराच्या इथे. तर मी तुम्हाला आधी विठ्ठल मंदिर जे की आपल्या लोकेशनमध्येच आहे, तर मी तुम्हाला आता ते सुद्धा दाखवतो मित्रांनो आतमधून. आणि यानंतर मग आपण प्रभू श्रीरामांची मूर्ती सुद्धा बघू. तर चला मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत. तर पहिले तर आपण चप्पल वगैरे काढू आणि डायरेक्ट आतमध्ये एंट्री करू. आता आपले भाव तर चाललेले आहेत, मी तुम्हाला आता बॅक साईडून व्ह्यू दाखवतो, कारण की जे काही आहे ना मित्रांनो फ्रंट साईडून पाहिजे तसं प्रॉपर दाखवतो नाही, म्हणून मी तुम्हाला दाखवेन. आता ते दोघं चालले, तर मी जातो आतमध्ये. हे आहे मित्रांनो आपलं विठ्ठल संस्थान दहिवलीतलं, आणि बघू शकता मित्रांनो, आणि या ठिकाणी पूर्ण स्वच्छता सुद्धा असते, बसायला बेंच वगैरे सुद्धा आहेत, हे बघू शकता तुम्ही. आता आपण जाऊ मित्रांनो आतमध्ये. आणि तर तुम्हाला दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर इथे लिहिलेलं सुद्धा आहे की जी दर्शनाची वेळ आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे. आणि आपली भावा तिथे गेलेले आहेत, बसलेत तिथे जाऊन. हे मित्रांनो खूप जुनं आहे आणि बऱ्याचशांना माहिती असेल की हे किती जुनं आहे ते. या ठिकाणी मित्रांनो हे छोटं मंदिर आहे जे की हनुमानजींचं आहे. आणि हा बघू शकता मित्रांनो समोरूनच प्रॉपरली दिसतोय. आता जाऊ आपण आतमध्ये. आपले भाव बसलेले आहेत. आता चला, आलो बघू शकता मित्रांनो पूर्ण शांत असं वातावरण आहे. इथे फक्त आई बसलेले आहेत. ये ह्या दाराने, आणि हे दुसरं दार आहे मित्रांनो. इथून तुम्ही जर आले ना तर या ठिकाणी पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. खूप जुनं असं मंदिर आहे मित्रांनो जे की कर्जत दैवली या ठिकाणी आहे. आणि आता आपण ह्या लोकेशनवर मित्रांनो लगेच निघणार आहेत, कारण की खूप काही दाखवायचं आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. तर कमी वेळामध्ये मला जास्त काही दाखवायचं आहे. तर चला आता आपण डायरेक्टली चप्पल घालू आणि निघू थेट. हे बघू शकता मित्रांनो जी की मी तुम्हाला प्रभू श्रीरामाची मूर्ती बोललेलो, हे बघा दिसते तुम्हाला. मी जवळून दाखवेन तुम्हाला, पण एक लांबून दाखवतो. चला आता तिकडे निघू आपण. मित्रांनो जसं की मी तुम्हाला बोललेलो प्रभू श्रीरामाची मूर्ती, तर आता मी तुम्हाला हे जवळून सुद्धा दाखवतोय. गाड्या विडा बघा आणि पद्धतशीरमध्ये चाला. हे बघू शकता मित्रांनो नदीच्या काठाशीच आहे आणि या ठिकाणी बरीचशी माणसं येत असतात जे की दर्शन घेण्यासाठी. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रभू श्रीराम प्रति अयोध्या, जे की प्रति अयोध्या आहे आणि आपल्या कर्जतमधल्या लोकेशनमध्ये आहे मित्रांनो. तर जर का तुम्ही कोणीही कधीही आले ना तर या ठिकाणी येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे बघू शकता मित्रांनो. आणि हे बघा जशी की मी तुम्हाला बोललो, ह्याला लागूनच मित्रांनो ही आपली उल्हास नदी आहे. जसं की मी तुम्हाला बोललेलो की प्रभू श्रीरामांची जी की मूर्ती आपल्या लोकेशनवरती ती मी तुम्हाला दाखवलं मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये. बघू शकता पाठीच आहे आपल्या.
तर आता आपण या ठिकाणाहून निघणार आहोत मित्रांनो. आणि मी जाता तुम्हाला दाखवेन मित्रांनो, विठ्ठलांची मूर्तीसुद्धा येत आहे, जी की आपली इथे प्रति पंढरपूर असं बोललं जातं. तर ते सुद्धा मित्रांनो माझ्यापासून थोडंसंच अंतरावर आहे. तर मी आता ते दाखवेन आणि त्याच्यानंतर मग आपण मित्रांनो जाऊ महादेवांची मूर्ती बघायला. दोघं पण रेडीच आहेत. तिकडे यायचं तर इकडे तुम्ही थांबले. तर राजमाता जिजाऊ उद्यान शिवसृष्टी हे सुद्धा आपल्या कर्जतमध्येच लोकेटेड आहे मित्रांनो. आणि आता जे की मी तुम्हाला बोललेलो की प्रति पंढरपूर तुम्हाला मी दाखवेन. तर आता मित्रांनो चला, आपण जास्त लांब नाहीत. हा फक्त ब्रिजच आपल्याला क्रॉस करायचा आहे. ब्रिज क्रॉस केला ना मित्रांनो की लगेच दिसेल. आणि मी तुम्हाला आता तेच दाखवतोय. बघू शकता मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत प्रति पंढरपूर आळंदीच्या इथे. आणि जे की आपल्या लोकेटेड आहे कर्जतमध्ये. तर चला मित्रांनो, आता मी दाखवेन तुम्हाला मूर्ती. माझ्या इथून मित्रांनो एवढी उंच दिसते ना की भावांनो, तुम्ही जर या ठिकाणी याल ना तर म्हणजे तुम्ही पंढरपूरला तर जातातच सर्व, पण इथे सुद्धा आले तरी तुम्हाला इथे पण आल्यासारखं म्हणजे एक वेगळाच आनंद भेटेल भावांनो. चला मी आता दाखवतो तुम्हाला मित्रांनो. तर आता आपण बघू आतमध्ये जाऊ. ही एंट्री आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर इथून एंट्री केली ना, हा एक लोकेशन आहे. ही पण मित्रांनो जी मूर्ती आहे ना ती पण पूर्ण उल्हास नदीला टचच आहे. जशी की मी तुम्हाला आता जी ती मूर्ती दाखवली ना, ही नदी तिथेच जोडली जाते. आणि मित्रांनो बघू शकता, जसं की मी तुम्हाला बोललेलो, ही आहे आपल्या इथली प्रति आळंदी. तुम्ही माझ्या मागे जे बघत आहात ती आहे आपल्या कर्जत नगरीमध्ये, जी की प्रति आळंदी म्हणून बोललं जातं. तर जर तुम्ही कर्जतमध्ये जर कधीही आले ना तर 4 फाट्याच्या पासून फक्त 2 मिनटं अंतरावरतीच आहे, जे की आपल्या छोट्या पुलाच्या नियर बाय लोकेशन म्हणजे जवळच आहे मित्रांनो. तर जर कर्जतमध्ये कधीही याल ना मित्रांनो तर या ठिकाणी या आणि नक्की दर्शन घेऊन जा. तर चला भावांनो, आता आपण इथून निघलेलो आहोत. आता डायरेक्टली जाऊ थेट जे की मी तुम्हाला बोललेलो महादेवांचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊ. ते जे की लोकेट आहे चौकमध्ये नडाल या ठिकाणी आहे. तर जर तुम्ही पनवेल हायवेवरनं जर येत असाल ना तर तुम्हाला मित्रांनो ते हायवेलाच लागेल. आता मी माझ्या लोकेशनवर ना निघालो आहे, जे की 5 किलोमीटर अंतरापर्यंतच आहे. सो मी आता इथून निघतो आणि मी तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी गेल्यावरती दाखवेन की तिथे कोणते कोणते मंदिर आहेत, काय काय आहे, म्हणजे सर्व काही दाखवून मित्रांनो. तर चला आपण जाऊ थेट तिकडे. आपल्याकडं पेट्रोलची कमी होती तर पिल्लू बोलतो की तू बघ. आता आलेलो तर भावांनो, आता आलो पेट्रोल पंपावर. आता काय ऑप्शन नाही आहे. अरे हा पेट्रोलरचं मेन आहे. जर रिलायन्स पेट्रोल पंपावर आले ना भावांनो तर दादाला भेटा आणि माझं नाव सांगितलं तर पेट्रोलवर डिस्काउंट भेटेल. तर दोघे येतात गाडीवरती आणि मी चालू चालत कारण की पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि आपली इथे हाच विषय असतो की 4 फाट्यावर जर तुम्ही आले ना तर इथे ट्रॅफिक ही लागतेच. मित्रांनो आहे फिल्म वर्ल्ड. हे गेटची आतमध्ये हे गेटची आता जे तुम्ही माझ्या बॅक टू बॅक बघितलं तर आहे इंडस्ट्री ऑफ फिल्म वर्ल्ड आहे, जो की लोकेटेड आहे आपल्या कर्जत सिटीमध्ये. आणि जर तुम्ही चौकला आले ना मित्रांनो तर चौकच्या नियर बाय लोकेशनमध्येच आहे. आणि आता आम्ही तिघंही आलेलो आहोत आणि आम्हाला जाता जाताच रस्त्यामध्ये लागलेलं आहे. तर आता आपण डायरेक्ट इथून जाऊ थेट.
लागतंय. आत्ता आपण आलेलो आहोत जसं मी तुम्हाला बोललेलो की आपल्या कर्जतमध्येच आहे, जिथे की महादेवांचं दर्शनसुद्धा भेटेल तुम्हाला. आणि बघू शकता माझ्या बॅक टू बॅक दिसते मित्रांनो. ही पण म्हणजे खूप मोठीशी मूर्ती आहे. आता आपण जाऊ आतमध्ये, मी तुम्हाला क्लोज अँगलनी सुद्धा मित्रांनो दाखवेन. चल आता आपली भावं इथं फुल भूक लागली त्यांना, पण काही विषय नाही. आपल्या दिपेशची जमीन गेले ना, तर त्यांनी पैसे घेऊन आले जमिनीचे, तर आपण तिथं पण काहीतरी नाश्ता पण करू. पण त्याच्या आधी आपण आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ. मित्रांनो या ठिकाणी साईबाबा विठ्ठल रखुमाई मंदिर आणि शंकर मंदिर आहे. आणि ह्याच्या समोरच मित्रांनो बघू शकता ही महादेवाची सर्वात मोठी मूर्ती आहे. चला मित्रांनो आता वरती जाऊ आपण आणि महादेवाचं सुद्धा दर्शन घेऊ. आपली दोन्ही भावं चाललीत पुढं, मी आहे त्यांच्या पाठी. इथे बघू शकता मित्रांनो खूप सारे जण आहेत जे आता फोटो वगैरे पण काढतात. आणि आपण पण चाललेलो आहेत आता वरतीच. आणि मित्रांनो आता जसे की मला ते काका भेटलेले ना, ते बोलत होते की सेम टू सेम 4 धाम सारखंच आहे. जर तुम्ही मित्रांनो आपल्या इथे कर्जतमध्ये चौक या ठिकाणी जर आले ना, तर तुम्हाला हायवेनेच दिसेल. भावांनो आता इथंच चढून आपल्याला जायचं वरती आणि मग त्या ठिकाणाहून मी तुम्हाला दाखवेन. तर चला आता आपली 2 भावं गेलेले आहेत पुढे आणि मी चाललेलो आता त्यांच्या पाठीपाठी. मूर्ती आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला बोललेलो. मध्ये जाणार आहोत. हा बघू शकता हा चौक समोर जो दिसतोय ना, हा चौक रोड आहे. आणि हा जो खोपोलीला रोड जातो ना, त्याच रोडला लागून मित्रांनो तुम्हाला ती गाडी येते, तिथून तुम्हाला एंट्री आहे. चला आता जाऊ आपण आतमध्ये. आणि बघू शकता ही जी एंट्री आहे ना मित्रांनो ती आहे. आता आपण एंट्री करून चाललो आहोत आतमध्ये. हो ना, एकच एरियामध्ये एवढं सर्व असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. चला आतमध्ये. आता आपण चालू मित्रांनो आतमध्ये दर्शनासाठी. आता आपलं इथलं तर सर्व झालेलं आहे, आपण इथलं दर्शन घेतलेलं आहे. तुझचा ब्लॉग आहे त्यानुसार आपल्याला इथे भाव भेटलेले आहेत. भाव कुठून आले? कर्जतमध्ये. कुठून? तर आपली भावं सुद्धा आहे जी की टाटा पॉवरवरनं आले त्या ठिकाणी दर्शन घ्यायला. तर मित्रांनो तुम्ही कुठल्याही लोकेशनवर याल ना, तर डायरेक्टली आपल्या चौक हायवेच्या अपोजिटलाच आहे, त्या ठिकाणी या आणि दर्शन घ्या मित्रांनो. खूप मस्त फील. अरे धन्यवाद.